नमस्कार. विज्ञानयात्री मेचॅनिकॉफ इल्या इलिच यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञानयात्री मेचॅनिकॉफ इल्या इलिच हे इंग्लंड देशाचे शास्त्रज्ञ आणि सन 1902 सालच्या शरीरक्रियाशास्त्र, औषधशास्त्र, वैद्यकशास्त्र या शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. मेचॅनिकॉफ इल्या इलिच यांचा जन्म दिनांक 16 मे 1845 रोजी रशियन साम्राज्यातील खार्कोव्ह गव्हर्नरेट या गावी झाला. स्थानिक शाळेत त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. खार्किव विद्यापीठात त्यांचे पदवी शिक्षण आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाले. अलेक्झांडर कोहोलिस्की यांच्या मार्गदर्शनाखाली सेंट पीटर्सबर्ग विद्यापीठात त्यांचे संशोधन पदवी PhD शिक्षण पूर्ण झाले. त्यांच्या संशोधन प्रबंधाला कार्ल अर्न्स्ट फॉन बेर पुरस्कार मिळाला. सन 1864 होली गोलँड या समुद्रावरील बेटावर त्यांनी समुद्री जीवांचा अभ्यास केला. फर्डिनंड ज्युलियस कॉन यांनी त्यांचे मार्गदर्शन लाभले. लैंगिक तर कधी अलैंगिक प्रजनन संदर्भात त्यांनी सूत्रकृमी म्हणजे निमॅटोड या गटातील प्राणी यांच्या उपयोजनातून रुडॉल्फ ल्युकार्ट यांच्या गिसेन येथील प्रयोगशाळेत संशोधन कार्य केले. गिसेन येथे असताना त्यांनी चपट्या कृमी गटातील प्राणी पेशीत होणाऱ्या पचनक्रिया या विषयावर संशोधन केले. सन 1865 नव्याने स्थापन झालेल्या युक्रेन येथील ओडेसा विद्यापीठात त्यांची सहाय्यक प्राध्यापकावर नियुक्ती झाली. नंतर त्यांनी मेसिना येथे स्वतःची प्रयोगशाळा काढली. सन 1882 साली ते लुई पाश्चरचा सल्ला घेण्यासाठी पॅरिसला आले. लुई पाश्चर यांनी मेचॅनिकॉफ यांना रुजू करून घेतले आणि आयुष्यभर त्यांनी तेथेच काम केले. पाश्चर संस्थेत मेचॅनिकॉफ यांनी प्रामुख्याने रोगप्रतिकार शक्ती या विषयात काम केला. मेसिना येथे त्यांनी टारा मासा म्हणजे स्टारफिश याच्या डिंबामध्ये पेशीभक्षण फॅगोसायटॉसिस या प्रक्रियेचा शोध लावला. त्यांनी तारामासा स्टारफिश याच्या डिंबामध्ये सूक्ष्म काटे टोचले होते आणि त्या काट्यांच्या भोवती काही पेशी जमा झाल्याचे बघितले. जखमेच्या आतील भागात रक्तातील श्वेतपेशी आणि बाहेरील पृष्ठभागावर सूक्ष्म जीवाणू विषाणू जमा झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. जखमेच्या बिंदूतून सूक्ष्मजीव जीवाणू विषाणू हे प्राणी शरीरात प्रवेश करतात आणि श्वेतपेशींना खात असल्याचे त्यांनी नोंद केले. या संदर्भात मेचॅनिकॉफ यांनी व्हिएना विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागाचे प्राध्यापक कार्ल फ्रेडरिक यांची चर्चा केली. कार्ल फ्रेडरिक यांनी या प्रक्रियेला पेशीभक्षण फॅगोसायटॉसिस अशी संज्ञा वापरली. मेसिना येथे त्यांनी स्टारफिशच्या डिंबामध्ये पेशीभक्षण फॅगोसायटॉसिस या प्रक्रियेचा शोध लावला. त्यांनी स्टारफिशच्या डिंबामध्ये सूक्ष्म काटे टोचले होते आणि त्या काट्यांच्या भोवती काही पेशी जमा झाल्याचे बघितले. त्यांच्या असेही लक्षात आले की रक्त असलेल्या प्राण्यामध्ये शरीराच्या सुजलेल्या टोचलेल्या व इजा झालेल्या भागात पांढऱ्या रक्तपेशी जमा होतात आणि त्यांनी असे गृहीतक मांडले की या प्रक्रियेत बाह्य सूक्ष्मजीवांना पांढऱ्या रक्तपेशी नष्ट करतात. या गृहीतकाबद्दल त्यांनी व्हिएना विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागाचे प्राध्यापक कार्ल फ्रेडरिक यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या प्रक्रियेला पेशीभक्षण फॅगोसायटॉसिस अशी संज्ञा वापरली. पेशीभक्षण म्हणजे पेशींच्या छद्मपादांच्या सहाय्याने कण किंवा पेशीतील द्रव्ये पेशीमध्ये शोषून घेऊन त्याचा नाश करणे. पेशीतील विकरांच्या सहाय्याने पेशीमध्ये घेतलेल्या बाह्य द्रव्याची विघटन केली जाते. ही पद्धत अमेबा भक्षणासाठी वापरतो. शरीरातील भक्षक पेशी हीच पद्धत रक्तातील परकीय पेशी नष्ट करण्यासाठी वापरतात. मेचॅनिकॉफ यांनी विविध प्राण्यांच्या रक्तातील पांढऱ्या पेशी या काही जीवाणूकडे कशा आकर्षल्या जातात याचे संशोधन केले. जीवाणूंनी बाहेर टाकलेल्या आणि रक्तात विरघळलेल्या पदार्थामुळे रक्तातील पांढऱ्या पेशी त्याकडे आकर्षल्या जातात असे त्यांच्या लक्षात आले. मेचॅनिकॉफ यांच्या फॅगोसायटॉसिस प्रक्रियेला पेशी प्रेरित सेल मेडिएटेड प्रतिकारक शक्ती असेही म्हणतात. दुसरा प्रकार एक आहे अँटीबॉडी प्रेरक प्रतिकारशक्ती.
ज्याला ह्युमरल प्रतिकारशक्ती असेही म्हणतात. मेचनिकॉफ यांनी रोगकारक जीवाणूमुळे माणसाला वृद्धत्व येते असा सिद्धांत मांडला. लॅक्टिक आम्ल हे माणसाला दीर्घायुष्य करते म्हणून ते स्वतः रोज ताक पित असत. लॅक्टोबॅसिलस डेल्ब्रुकी या जीवाणूमध्ये दीर्घायुष्याचे रहस्य सामावलेले आहे. बल्गेरियात लोक भरपूर येरगूट पितात म्हणून ते दीर्घायुष्य आहेत असा त्यांचा सिद्धांत होता. पुढे झालेल्या संशोधनाने त्यांचा सिद्धांत खरा ठरला. मेचनिकॉफ यांना रॉयल सोसायटीचे कोपले मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. सन 1908 साली त्यांना पॉल अर्लिक यांच्या समवेत फॅगोसायटोसिसच्या संशोधनाबद्दल शरीरक्रियाशास्त्र औषधशास्त्र क्षेत्रातील नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लेनिनग्राड आणि सेंट पीटर्सबर्ग मेडिकल संस्थेचे एकत्रीकरण करून नॉर्थ वेस्ट स्टेट मेडिकल विद्यापीठाला मेचनिकॉफ यांचे नाव देण्यात आले. तसेच त्यांच्या सन्मानार्थ ओडेसा युक्रेन येथे मेचनिकॉफ राष्ट्रीय विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. पेशीभक्षण फॅगोसायटोसिस म्हणजे पेशी छद्मपादांच्या सहाय्याने कण किंवा पेशीतील द्रव्य शोषून घेऊन त्यांचा नाश करणे. पेशीतील जैव उत्प्रेरक किंवा विकर यांच्या सहाय्याने पेशीमध्ये घेतलेल्या बाह्य द्रव्याची विघटने केली जाते. ही पद्धत अमिबा अन्न भक्षणासाठी वापरतो. शरीरातील भक्षक पेशी हीच पद्धत रक्तातील परकीय पेशी नष्ट करण्यासाठी वापरतात. सूक्ष्मजीव म्हणजे जीवाणू विषाणू यांनी बाहेर टाकलेल्या आणि रक्तात विरघळलेल्या पदार्थामुळे रक्तातील श्वेत पेशी त्याकडे आकर्षिल्या जातात असे मेचनिकॉफ यांच्या लक्षात आले. मेचनिकॉफ यांनी विविध प्राण्यांच्या रक्तातील पांढऱ्या पेशी या काही जीवाणूकडे कशा आकर्षल्या जातात याचे संशोधन केले. मेचनिकॉफ यांच्या पेशीभक्षण फॅगोसायटोसिस प्रक्रियेला पेशी प्रेरित सेल मेडिएटेड प्रतिकारशक्ती असे म्हणतात. प्रतिकारशक्ती याचा दुसरा प्रकार म्हणजे अँटीबॉडी प्रेरित प्रतिकारशक्ती, याला ह्युमरल प्रतिकारशक्ती असेही म्हणतात. मेचनिकॉफ यांनी रोगकारक जीवाणू यामुळे माणसाला वृद्धत्व येते असा सिद्धांत मांडला. लॅक्टिक आम्ल हे माणसाला दीर्घायुष्य करते म्हणून ते स्वतः रोज ताक पित असत. लॅक्टोबॅसिलस डेल्ब्रुकी या जीवाणूमध्ये दीर्घायुष्याचे रहस्य सामावलेले आहे. बल्गेरियात लोक भरपूर योरगूट म्हणजे लॅक्टिक आम्ल किंवा लॅक्टिक आम्लयुक्त पेय पितात म्हणून ते दीर्घायुष्य आहेत असा त्यांचा सिद्धांत होता. पुढे झालेल्या संशोधनाने त्यांचा सिद्धांत खरा ठरला. पेशीभक्षण फॅगोसायटोसिस या संदर्भातील संशोधन कार्यासाठी मेचनिकॉफ यांना रॉयल सोसायटीचे कोपले मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. मेचनिकॉफ, इल्या इलिच आणि पॉल एहरलिच यांना सन 1908 सालचा शरीरक्रियाशास्त्र औषधशास्त्र वैद्यकशास्त्र शाखेचा नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. लेनिनग्राड आणि सेंट पीटर्सबर्ग मेडिकल संस्था यांचे एकत्रीकरण करून नॉर्थ वेस्ट स्टेट मेडिकल विद्यापीठाला मेचनिकॉफ यांचे नाव देण्यात आले. तसेच त्यांच्या सन्मानार्थ ओडेसा युक्रेन येथे मेचनिकॉफ राष्ट्रीय विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. पेशी भक्षणाचे मुख्य कार्य म्हणजे बाहेरील पर्यावरणातून अन्नपदार्थ गिळंकृत करणे, ज्यामुळे पेशीचे कार्य योग्य प्रकारे चालेल. पेशी उत्सर्जनाचे मुख्य कार्य म्हणजे पेशीतील टाकाऊ पदार्थ पेशी बाहेर सोडून देणे. अशा प्रकारे पेशीची ऊर्जा वापरून पेशीय भक्षण पेशी उत्सर्जन या क्रिया चालतात. पेशीची ऊर्जा न वापरता चालणाऱ्या क्रिया दोन प्रकारच्या आहेत. एक विसरण आणि दुसरा परासरण. विसरण क्रियेचे मुख्य कार्य म्हणजे ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साईड सारखे लहान लहान रेणू हे पेशीमध्ये घेणे किंवा पेशी बाहेर सोडणे. जास्त पाणी असलेल्या भागाकडून कमी पाणी असलेल्या भागाकडे निवडक्षम पारपटलातून पाण्याचा प्रवास हा परासरण क्रियेद्वारे होतो. परासरण क्रिया घडण्याच्या 3 वेगवेगळ्या शक्यता आहेत: समपरासरी, अवपरासरी आणि अतिपरासरी द्रावण. इल्या इलिच मेचनिकॉफ हे रशियन जीववैज्ञानिक सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ आणि सन 1908 सालच्या शरीरक्रिया विज्ञान औषधशास्त्र वैद्यकशास्त्र या शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. त्यांना रोगप्रतिकारक शास्त्र आणि पेशीय पचन या विषयावरील त्यांच्या महत्त्वपूर्ण संशोधनासाठी ओळखले जाते. त्यांनी खार्किव्ह विद्यापीठात शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर सेंट पीटर्सबर्ग विद्यापीठातून डॉक्टरेट पदवी मिळवली.
प्रतिकारक शक्तीवरील त्यांच्या कार्याबद्दल त्यांना 1908मध्ये शरीरक्रिया विज्ञान किंवा वैद्यकशास्त्र शाखेतील नोबेल पारितोषिक पॉल एअरलिच यांच्यासोबत संयुक्तपणे देण्यात आले. मेचॅनिको यांनी स्टारफिशच्या आळ्यावर म्हणजे लार्वल स्टेजवरती प्रयोग करून हे शोधून काढले की काही पेशी शरीरात परकीय कण किंवा सूक्ष्मजीवांना गिळंकृत करून शरीराचे संरक्षण करतात. या पेशींना त्यांनी फॅगोसाइट्स असे नाव दिले आणि या प्रक्रियेला फॅगोसायटॉसिस असे नामकरण करण्यात आले. त्यांनी रोगप्रतिकारशक्तीचा सेल्युलर सिद्धांत विकसित केला. आयुष्याच्या शेवटच्या काळात त्यांनी वृद्धपकाळ आणि वृद्धत्वाच्या प्रक्रिया यावर संशोधन केले. त्यांचे संशोधन आजच्या आधुनिक रोगप्रतिकारशास्त्राचा पाया मानला जातो. दिनांक 15 जुलै 1916 रोजी मेचॅनिकॉफ इल्या इलिच यांचे हृदयविकाराने पॅरिस येथे निधन झाले. विज्ञानयात्री मेचॅनिकॉफ इल्या इलिच यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. शोध संदर्भासाठी ही यादी आहे. समाजहिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधने एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्णसंधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. ही जीवननिष्ठा. धन्यवाद.